नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळेजण बघत आहोत की जे तलाठी पद भरतीचे जिल्हे आहेत ज्यांचा निकाल लागलेला आहे, तर अशा जिल्ह्यांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न जो आहे तो म्हणजे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर झालं, तर आम्हाला आता अंतिम नियुक्ती पत्र कोणत्या तारखेपर्यंत मिळणार किंबहुना आमची जॉइनिंग कधीपर्यंत होणार याबाबत आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये दोन शंका आहेत। पहिली शंका म्हणजे आता लवकरच लोकसभा निवडणुका त्यांची आचारसंहिता सुरू होणार आहे, लागू होणार आहे, तर या आचारसंहिता त्याच्या आधी अपॉइंटमेंट लेटर मिळेल का, अंतिम नियुक्ती पत्र मिळेल का। आणि दुसरी शंका अशी पण आहे की पेसा जे काही सुनावणी म्हणा किंवा जी केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे, तर त्याचा निकाल पूर्ण लागल्यानंतर मग आम्हाला जॉइनिंग लेटर मिळेल का, अंतिम नियुक्ती पत्र मिळेल का, अशा तुमच्या ज्या दोन शंका आहेत, तर त्याचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तसं बघायला गेलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जवळपास 15 दिवसाच्या आत त्या ठिकाणी जॉइनिंग लेटर, अंतिम नियुक्ती पत्र त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित असतं। परंतु आता बऱ्याचशा जिल्ह्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि तरी तुम्हाला 12 मार्च पूर्वी त्या ठिकाणी अंतिम नियुक्ती पत्र मिळण्याची शक्यता आहे। पेसाचा जो निकाल आहे, ज्या जिल्ह्यांचा पेसा निकाल राखीव ठेवलेला आहे, तर त्याचा आणि या अंतिम नियुक्ती पत्राचा किंवा तुमच्या जॉइनिंगचा काही त्याच्यामध्ये संबंध येणार नाही। तो निकाल जेव्हा लागेल त्यानुसार माननीय सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्सनुसार त्या ठिकाणी पुढील नियोजन करण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, लवकरच नियुक्तीपत्रे मिळणार आहेत, ही आनंदाची बातमी आहे। सगळ्यांना शुभेच्छा आणि चांगलं काम करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। जय हिंद।